स्टेटसच्या बाबतीत बोलायचं झालं तर जैसे ते स्टेटस आहे. अधिवेशनामध्ये जो मुद्दा मी मांडला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं. त्या उत्तरावर मी काही प्रश्न मांडले होते. त्याच्यावर परत त्यांनी तिथं उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं होते की आम्ही FIR CID कडे पाठवू. शब्दाचं आपण म्हणजे ते आश्वासन आपण जर बघितलं त्यातून आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं की FIR CID कडे स्वीकारण्यासाठी पाठवला जाईल आणि त्याच्यावर तपास त्या ठिकाणी होईल. FIR जेव्हा कर्नाटकाकडनं पाठवला होता 0 FIR हा तिथे असणारा SHO म्हणजे PI हेली तो पाठवला स्वीकारला. मग तिथे असणारा लोकल कोर्टाकडे तो पाठवला. त्यांनी मान्यता दिली. मग तिथे DGPली महाराष्ट्र DGP कडे पाठवून अधिवेशनात ही चर्चा झाल्यामुळे तो विषय आला CID कडे. मग आम्ही जेव्हा DGP महाराष्ट्राच्या विचारलं की अहो तुम्ही स्वीकारला का? म्हणजे नाही स्वीकारला नाही. म्हणलं मग काय केलं? दोन गोष्टी असतात. एखादा प्रोफेसर कसं आपल्याला सांगतो तसं ते सांगत होते. चांगली व्यक्ती आहे. मी त्या DGPच्या विरोधात नाही. प्रोफेसर सांगत असताना प्रोफेसर DGP साहेब सांगत असताना त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. मी म्हणलं आम्हाला तर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. नाही, या FIR ची इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, याची एन्क्वायरी होईल. मग ते कोण करणार म्हणलं? CID करेल. मग तपास नाही, एन्क्वायरी होणार. म्हणजे कुठं ना कुठे ते शब्दाचा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल हे सरकार सिरियस नाही. नाहीतर VK सिंग जो कोणी या ऍक्सिडेंटला जबाबदार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. मी सातत्याने सांगत होतो DGCA मध्ये भ्रष्टाचार आहे. एअरवर्दीनेसचं सर्टिफिकेट देणारा जो डेप्युटी डायरेक्टर होता तो CBIला सापडला भ्रष्टाचार करताना. आणि माझं दुसरं अजून एक मत आहे की VK सिंग इतका पोचलेला आणि इतका घुसलेला माणूस आहे. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल घातपाताबद्दल जे काही पुरावे आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो पुरावे मिटवतोय हे सातत्याने मी सांगतोय. म्हणून एन्क्वायरी पटकिनी करा, त्याच्यावर कारवाई करा हे सांगत असताना सुद्धा कुणी ऐकत नाही. आणि हा जो डेप्युटी डायरेक्टर सापडलाय तो छोटा मासा आहे. असे मोठे मोठे शार्क, मोठे मासे अजून तिथं बरेच आहेत. आणि बघा राजकारण कसं असतं. अजितदादांच्या पक्षाने एकच मागणी केली होती अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, काय? CBI कडे तपास द्या. मग आम्ही पण म्हणलो ठीक आहे देत असाल तर द्या. 60 दिवस झाले CBI कडे तपास गेला नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता काय नाव सुशांत सिंग, 2 दिवसात CBIने तपास हातात घेतला. दादांचा 60 दिवस झालं घेतला नाही. पण जेव्हा डिलिमिटेशनच्या कायद्याची चर्चा सुरू झाली, TDPला दबाव आणायचा होता. TDPला म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या पार्टीला 1 दिवस आधी CBI धाड टाकते DGCAवर, हा डेप्युटी डायरेक्टरला पकडते. मग कुठेतरी TDPला नाही चंद्रबाबू नायडूला घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. ते घाबरले. चंद्रबाबू नायडू साहेब घाबरले. त्यांच्या राज्याचं नुकसान होत असताना सुद्धा या डिलिमिटेशन कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे CBIचा वापर तुम्ही इथं घाबरवण्यासाठी करताय पण दादांच्या एन्क्वायरीसाठी करत नाही का? VK सिंग उद्या जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांचे लोकांची नावं घेऊ शकतो. या ऍक्सिडेंट पाठीमागे कोण आहे आणि त्यामुळेच VK सिंगला वाचवलं जाते असं आमचं ठाम मत आहे.